मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे टाकून सोपी आणि अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेलच बनवली. चला तर झटपट आणि सोपी अशी रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही तन्वी किचन चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. अगदी कमी वेळात आणि कमी तेलात बनणारी आहे. चला तर न वेळ घालवता आपण या रेसिपीला बघूया. सर्वात प्रथम मी येथे 2 बारीक बटाटे चिरून घेतलेले आहे. ही पौष्टिक आणि अगदी अप्रतिम अशी रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ह्याचे साल काढून हे बटाटे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आहे. लगेचच त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे व त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून मी घेतलेला आहे. तुम्ही लिंबू नसेल तर तुम्ही त्याऐवजी दही वापरू शकता. अशा प्रकारे मी मिक्सरला मिश्रण बारीक करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. मी येथे बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही येथे जाड रवा घेतला तरी चालेल. त्यानंतर हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. हे चांगले एकजीव करायचं आहे मिश्रण. यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा घातला आहे. तुम्ही सोडा नाही घातलात तरी चालेल. त्यावर थोडंसं पाणी घालून ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही सोडा नाही घातलात तर तुम्ही हे मिश्रण 1 ते 2 तास रेस्टला ठेवायचं आहे. मी आता सोडा घातल्यामुळे हे मिश्रण झाकून ठेवून 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहे. मी यात थोडासा गाजर किसून घातलेला आहे. तुम्ही नाही घातलात तरी चालेल. नंतर हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी येथे तवा गरम करून घेतला आहे. त्यावर सर्वप्रथम थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम करायचा आहे. मीडियम फ्लेमवरती तव्याचं फ्लेम ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण कसं मस्त परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर हळूवार पद्धतीने हळूहळू गोलाकार देऊन डोसा करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही त्याला जाळी पडत आहे. झटपट असा नाश्ता, पौष्टिक असा नाश्ता तयार होत आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही घरीही बनवून खाऊ शकता. मीडियम गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो बटाटा आहे तो चांगल्या प्रकारे भाजला जाईल. झटपट अशी अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. असं हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. एक साईडने चांगला कुरकुरीत भाजलेला आहे. बघू शकता तुम्ही. मीडियम गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. आपला झटपट असा डोसा तयार झालेला आहे.
या रेसिपीला अगदी कमीच वेळ लागतो आणि झटपट असा होतो. तसा दुसरा ही डोसा आपण काढून घेणार आहोत. तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा. दुसराही डोसा आपण अशाच प्रकारे हळूवारपणे घालून घ्यायचा आहे. अगदी कमी वेळात अगदी झटपट अशी रेसिपी बनत आहे. तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होते. नाश्त्यासाठी आपण करू शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी आपण झटपट अशी ही रेसिपी करू शकतो. त्यावर थोडंसं साईडने तेल घालून घ्यायचं आहे. मी येथे तेल घातलेलं आहे. तुम्ही थोडंसं तूपही सोडू शकता. बघू शकता तुम्ही छान प्रकारे जाळीदार डोसा आपला इथे तयार होत आहे. एक साईडने चांगला भाजून झाला की दुसऱ्या साईडला चांगला भाजून घ्यायचा आहे. सॉफ्ट आणि कुरकुरीत असा जाळीदार डोसा आपला तयार होत आहे. जर घरी बनवायला काय नसेल आणि जर ह्या दोन साहित्य तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच असा झटपट असा डोसा तयार करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा कसा झाला आहे. बघू शकता सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्ही कधीही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त रहा, स्वस्त रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.